दीपक जाधव, सेक्रेटरी, पार्क रॉयल. मला बरेच मुद्दे आपण ऑलरेडी बोललो आहोत, तर दोन महत्त्वाचे मुद्दे मांडायचे. एक तर पाणी, अल्टरनेट डे पाणी जे मिळत आहे ते रोज मिळालं पाहिजे. IT पॉप्युलेशन आहे, सगळेजण खूप सारा टॅक्स पे करतायत, त्यामुळे पाणी हे त्यांचं हक्क आहे, तर पाणी मिळालं पाहिजे. दुसरा ज्वलंत मुद्दा म्हणजे शिक्षण. जे शिक्षण केंद्र सरकार किंवा खासदार यांच्या अधिरक्याखाली येतं, तर आता ह्या ज्या कमर्शियल स्कूल ओपन होत आहेत आपल्या वाकड, पिंपळे सौदागर, रहाटणी, तर प्रत्येक स्कूलमध्ये प्ले ग्रुपपासून तर 10वीपर्यंत साधारणतः 2 लाख रुपये फी प्रत्येक वर्षाला. तर एक शिक्षण क्षेत्रात क्रांती आणून जर आपल्या गव्हर्नमेंटच्या स्कूलला आपण त्यांचा स्तर वाढवून किंवा या फीजवर काहीतरी कंट्रोल आला पाहिजे. 2 लाख रुपये एक माणूस, ते खूप अशक्य होत आहे सगळ्यांना, आणि प्रत्येक माणूस हा पैसे कमवतोय आणि काय केलं तर म्हणे फक्त घर घेतलं आणि मुलांना शिक्षण केलं. तर शिक्षणावर कोणीतरी कंट्रोल आणला पाहिजे, फीजवर कोणीतरी कंट्रोल आणला पाहिजे. एवढं करून सुद्धा क्वालिटी मिळत नाही, फक्त फीज भरतोय, परत मुलं कुठेतरी ट्युशन लावतात, शिकवणी लावतात. म्हणजे आजकाल सगळ्या इन्स्टिट्यूट काय म्हणतात की आमच्याकडे ॲडमिशन घ्या, आमच्याकडनं बुक्स घ्या, आमच्याकडनं युनिफॉर्म घ्या आणि शिक्षण बाहेर घ्या. ट्युशन लावा आणि शिक्षण बाहेर घ्या, ही पद्धत चालू आहे. आणि खासदारांचं हे एक मोठं कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या पुढच्या पिढीसाठी शिक्षणाचा जो खर्च आहे, आता बाहेरच्या देशांमध्ये काय होतं, तिकडे शिक्षण मोफत आहे म्हणून, तुम्ही जर घरपट्टी भरत असाल तर शिक्षण मोफत आहे, तर हे भारतात कधी येईल, कोण ही विचार करेल? तर ह्या अँगलने खासदारांनी विचार करायला पाहिजे आणि त्यांनी ह्या गोष्टी मांडल्या पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू.